आपण या व्हिडिओमध्ये 6th स्टँडर्ड मराठी सप्तरंगमधील 16 नंबरचा जो लेसन आहे मुंबई एक स्वप्ननगरी तो बघणार आहोत। पण त्या अगोदर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या भागातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पाठपरिचय मुंबई शहराविषयी माहिती विद्यार्थ्यांना देणे। तर ह्या लेसनमधून आपल्याला काय कळणार आहे तर मुंबईमध्ये काय काय इम्पॉर्टंट प्लेसेस वगैरे आहेत याची माहिती भेटणार आहे। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर आहे। आता राजधानी म्हणजेच काय तर कॅपिटल। मुंबई ही महाराष्ट्राचं कॅपिटल आहे आणि सर्वात जास्त लोकसंख्या म्हणजे इथे काय आहे तर सर्वात जास्त पॉप्युलेशन म्हणजे सर्वात जास्त लोक इथे राहतात। हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरती वसलेलं आहे। सो किनारा म्हणजे किनारा काय आहे तर समुद्राचा जो भाग आहे। सो हे कोणत्या समुद्रावरती बसलेलं आहे तर पश्चिम किनाऱ्यावरती वसलेलं आहे। सो पश्चिम म्हणजेच काय तर वेस्टला बसलेलं आहे। मुंबई हे भारतातील सर्वात श्रीमंत शहर। मग हे सगळ्यात श्रीमंत शहर कोणतं आहे भारतातलं तर मुंबई। हे दक्षिण पश्चिम आणि मध्य आशियातलं सर्वात जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेलं शहर आहे। म्हणजेच काय तर हे सगळ्यात श्रीमंत आहे पण दक्षिण पश्चिम आणि मध्य आशिया जे आहे त्याच्यात सर्वात जास्त ह्यांचं उत्पन्न होतं। आता वार्षिक सकल उत्पन्न म्हणजेच काय तर ॲन्युअल ग्रोस जनरेशन जे आहे हे सर्वात जास्त या सिटीमध्ये होतं। त्यानंतर आहे आपल्या उपनगरासह मुंबई जगातील 5वे सर्वात मोठे शहर। आता मुंबईची जी उपनगरं आहेत जसं की नवी मुंबई वगैरे जे आहे ह्याच्या सोबत हे मुंबई हे जगातलं सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यात मोठी जी शहरं आहेत त्याच्यामध्ये मुंबईचा नंबर कितवा लागतो तर 5वा म्हणजे 5वं हे जगातलं सर्वात मोठं शहर आहे। मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून ते भारतातील 50% प्रवासी व माल वाहतुकीकरता वापरले जातं। आता मुंबई शहराला नैसर्गिक म्हणजे नॅचरल एक बंदर किंवा जे पोर्ट भेटलेलं आहे त्याच्यामधनं जवळपास 50% म्हणजे 50% लोक जे आहेत ते प्रवास करतात। तर कशाना माल वाहतुकी करता म्हणजेच एका देशातून दुसऱ्या देशाकडे घेऊन जातात। जे बोटीमधनं जो माल पास केला जातो त्यासाठी 50% प्रवासी किंवा माल वाहतूक ही कुठे होते तर जहाजातून म्हणजे समुद्रामार्गे केली जाते। मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे। तर आता मुंबईचं नाव मुंबई का पडलं तर मुंबादेवी ही नावाची एक जी देवी आहे तिच्या नावावरनं मुंबईचं नाव मुंबादेवीच्या नावावरनं मुंबई हे नाव पडलेलं आहे। पोर्तुगीजांनी बोम बाहिया व इंग्रजांनी बॉम्बे असे नामकरण केले होते। आता पोर्तुगीजांनी काय नाव ठेवलं होतं तर बोम बाहिया आणि इंग्रजांनी काय नाव ठेवलं होतं तर बॉम्बे। 1995 मध्ये या शहराचे नाव पुन्हा मुंबई करण्यात आले पण 1995 मध्ये काय झालं तर परत ह्या शहराचं जे नाव आहे ते बोमबाहियावरनं जे बॉम्बे झालं होतं ते सगळं म्हणजे डिलीट करून तिचं नाव परत मुंबई करण्यात आलं। मुंबई ही 18व्या शतकात ब्रिटिशांद्वारे 7 बेटांना जोडून बनवण्यात आली आणि हिला काय आहे तर 18व्या शतकामध्ये ब्रिटिशांनी हिला 7 बेटांना जोडून बनवली होती। 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबईला मुंबई राज्यामध्ये सामील करण्यात आलं। मग 1947 मध्ये काय झालं भारत जेव्हा आपला स्वातंत्र्य झाला त्यानंतर मुंबईला मुंबईच्या राज्यामध्ये सामील करण्यात आलं। 1960 साली महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई नवीन राज्याची राजधानी बनली। मग काय झालं 1960 मध्ये महाराष्ट्र चळवळ जी झाली त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना केली म्हणजे महाराष्ट्र बनवला गेला आणि मग मुंबई राज्याची म्हणजे मुंबईची नवीन राजधानी म्हणून राजधानी बनली म्हणजे महाराष्ट्राची जी कॅपिटल आहे ती कोण बनली तर मुंबई बनली। भारताचे आर्थिक आणि मनोरंजनाचे शहर म्हणून मुंबई प्रसिद्ध आहे। आता आर्थिक म्हणजे काय जिथे खूप म्हणजे जे काही सगळे व्यवहार वगैरे होतात आणि मनोरंजन म्हणजे काय जी फिल्म सिटी वगैरे आहे किंवा मनोरंजन म्हणजे काय तर फिल्म आहे किंवा काय जे काही मनोरंजनाचे म्हणजे एंटरटेनमेंट जे होतं त्याच्यासाठी मुंबई ही प्रसिद्ध आहे। मुंबई शहरात रिझर्व्ह बँक मुंबई शेअर बाजार राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या संस्था स्थित आहेत। आता कोणकोणत्या कंपनीज आहेत तर इथे रिझर्व्ह बँक आहे मुंबईचं जे शेअर मार्केट आहे राष्ट्रीय शेअर मार्केट आहे ह्या महत्त्वाच्या ज्या कंपनीज किंवा ह्या ज्या संस्था आहेत ह्या इथं स्थित आहेत म्हणजे इथे बसलेल्या आहेत। अनेक कंपन्यांचे मुख्य कार्यालय इथेच विद्यमान आहे आणि खूप साऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे जे मेन ऑफिसेस आहेत किंवा मेन कार्यालय जे आहेत हे इथंच विद्यमान आहेत म्हणजे मुंबईतच आहेत। बरेच व्यवसाय व नोकरीच्या संधी इथे उपलब्ध आहेत म्हणजे
असं म्हणतात की मुंबईमध्ये एक कोणताही व्यक्ती उपाशी राहू शकत नाही, कारण इथे त्याला कोणतं ना कोणतं काम मिळतंच. म्हणजेच काय तर बरेच व्यवसाय आणि नोकरी इथे उपलब्ध आहेत, म्हणजेच काय इथे भेटतात. मुंबई या शहराला स्वप्ननगरी असे म्हणतात. आता स्वप्ननगरी म्हणजेच काय तर लोकांची स्वप्न पूर्ण करणारी नगरी. सो मुंबईमध्ये प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होतं, त्यामुळे त्याला मुंबईला स्वप्ननगरी असे म्हणतात. बऱ्याच लोकांची स्वप्नपूर्ती याच नगरात झाली आहे. म्हणजे बऱ्याच लोकांचे ड्रीम जे आहेत, जे सक्सेस झालेले आहेत, तर इथे झालेले आहेत. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या भागातून लोक मुंबईत येतात आणि आपली जी स्वप्न आहेत, आपले जे ड्रीम्स आहेत ते कंप्लीट करण्यासाठी खूप साऱ्या वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या देशातून सुद्धा लोक मुंबईत येतात. मुंबई हे मराठी व हिंदी चित्रपट उद्योगाचे केंद्र आहे. म्हणजे मुंबईमध्येच मराठी आणि हिंदी चित्रपट जे आहेत, मूव्ही ज्या आहेत त्या बनवल्या जातात. 1687 रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले कार्यालय सुरतहून मुंबईत हलवले. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी कधी आली तर 1687मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सुरतवरून मुंबईला आली. कालांतराने हे शहर राजधानीचे शहर बनले आणि थोड्या दिवसांनी काय झालं तर हे राजधानीचं म्हणजे त्याच्या कॅपिटलचं शहर बनलं. 1853 रोजी आशियातील पहिला लोहमार्ग मुंबईत बनवला गेला. म्हणजे 1853 रोजी आशियातला पहिला जो लोहमार्ग आहे, म्हणजे पहिला जो ट्रेनचा जो मार्ग आहे हा कुठे बनवला तर मुंबईत. आणि महात्मा गांधींनी 1942मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथूनच केले होते. आणि 1942मध्ये भारत छोडो आंदोलन कुठून सुरू झाले तर मुंबईमधून सुरू केलं. आणि ते कुणी केलं तर महात्मा गांधींनी केलं होतं. मुंबईला पाणी पुरवठा करणारे 7 तलाव आणि धरणं आहेत. आता मुंबईला एवढी मोठी मुंबई आहे, मग तिला पाणी पुरवठा कुठून येतो, म्हणजे पाणी कोण पुरवतं तर तिथे 7 तलाव आणि धरणं आहेत. तर आता ती कोणकोणती आहेत बघूया. भातसा, तानसा, तुळशी, विहार, लोअर वैतरणा, अप्पर वैतरणा आणि पवई. सो कोणती आहेत? पहिला आहे भातसा, 2 तानसा, 3 तुळशी, 4 विहार, लोअर वैतरणा आणि अप्पर वैतरणा आणि पवई. हे काय आहेत? 7 तलाव आणि धरणं आहेत. तुळशी व विहार हे तलाव संजय गांधी उद्यानमध्ये आहेत. आता तुळशी आणि विहार हे कुठं आहेत तर संजय गांधी उद्यानामध्ये आहेत. 3 नद्या कोणकोणत्या आहेत तर दहिसर, पोईसर व ओशिवरा ह्या 3 नद्या आहेत. या राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात व मिठी नदी तुळशी तलावातून सुरू होते. आता हे जे आहे ह्या कुठून उगम पावतात म्हणजे कुठून तयार होतात तर ह्या राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात आणि त्या कुठे होतात तर मिठी नदी कुठून सुरू होते तर तुळशी तलावातून सुरू होते. मुंबईच्या खाद्य संस्कृतीत वडापाव या खाद्यपदार्थाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सो मुंबईचा काय फेमस आहे तर वडापाव फेमस आहे. म्हणजे खाद्य संस्कृती म्हणजे खाण्याचा जो भाग आहे त्याच्यामध्ये वडापाव हा अनन्यसाधारण म्हणजे तो खूप प्रचंड फेमस असल्यामुळे त्याला अनन्यसाधारण म्हणजे खूप इम्पॉर्टन्स आहेत त्याला. पाणीपुरी, पावभाजी, भेळपुरी, दक्षिण भारतीय, पंजाबी, चायनीज पदार्थ देखील मुंबईकरांना विशेष पसंत आहेत. आता फक्त वडापावच आवडतो का तर नाही, त्याच्यासोबत त्यांना पाणीपुरी आवडते, पावभाजी आवडते, भेळपुरी, दक्षिण भारतीय, पंजाबी, चायनीज असे सगळेच पदार्थ मुंबईकर जे आहेत त्यांना आवडतात. मुंबई भारतीय चित्रपटसृष्टीचं जन्मस्थान आहे. आता मुंबईमध्येच पहिला मूव्ही जो होता तो मुंबईमध्येच बनवला गेला होता, त्याच्यामुळे त्याचे जन्मस्थान जे आहे, ज्याचा जन्म म्हणजे मूव्हीचा जन्म कुठे झाला तर मुंबईमध्ये झाला. दादासाहेब फाळके यांनी चित्रपटसृष्टीचा मुहूर्त इथेच रोवला आणि पहिला मूव्ही कुणी काढला होता तर दादासाहेब फाळके यांनी. आणि त्यांनी चित्रपटसृष्टीचा मुहूर्त म्हणजेच काय सुरुवात कुठून केली होती तर मुंबईमधून. चित्रपट शौकीनांसाठी तसेच नाट्यरसिकांसाठी अनेक चित्रपटगृहे व मल्टिप्लेक्सेस, नाट्यगृहे, चित्रशिल्प, हस्तकला, खाजगी कला दालने मुंबईत आहेत. आता मुंबईमध्ये काय काय आहे, ज्यांना मूव्हीज बघायला आवडतात त्यांच्यासाठी मोठमोठे म्हणजे चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्सेस आहेत. नाटक ज्यांना बघायला आवडतं त्यांच्यासाठी नाट्यगृह आहेत. ज्यांना शिल्प वगैरे बघायला आवडतात त्यांच्यासाठी आहे. खाजगी कला दालनं आहेत. तर हे कुठे कुठे आहेत तर ह्याच्यामध्ये आहे जहांगीर कला दालन, एशियाटिक सोसायटीचे वाचनालय, छत्रपती शिवाजी संग्रहालय अशा प्रसिद्ध वास्तू मुंबईत आहेत, जिथे आपल्याला म्हणजे इतिहास बघायला मिळतो. मुंबईला युनेस्कोकडून 3 हेरिटेज पुरस्कार मिळालेले आहेत. तर मुंबईला किती पुरस्कार मिळालेले आहेत तर युनेस्को हेरिटेजकडून 3 पुरस्कार मिळालेले आहेत. मुंबई हे सगळ्यांचे आकर्षण केंद्र आहे. आकर्षण केंद्र म्हणजेच काय तर सर्वांना मुंबई आवडते, त्यामुळे पर्यटनाचे प्रमाण मुंबईत सर्वात जास्त
जास्त आहे. त्यामुळं काय आहे तर जे पर्यटक आहेत, जे बघायला येणारी लोकांची संख्या आहे, जे पर्यटकाची संख्या आहे, ही मुंबईत सर्वात जास्त आहे. गेटवे ऑफ इंडिया, हॉटेल ताज, सिद्धिविनायक, महालक्ष्मी मंदिर, हाजी अली, जुहू चौपाटी, हरे कृष्णा मंदिर, गिरगाव चौपाटी इत्यादी ठिकाणी आकर्षणाची केंद्रे बनली आहेत. म्हणजे इथं सर्वात जास्त पब्लिक जे आहे हे बघायला येत असतं. त्यानंतर आहे गेटवे ऑफ इंडिया. मुंबई हा 7 बेटांचा समूह होता. मुंबई किती बेटांचा समूह होता तर 7 बेटांचा. या बेटांवर पाषाण युगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. म्हणजे इथे खूप वर्ष अगोदरपासून लोक राहत होती असं जे काय आहे ते एव्हिडन्स मिळतात. याचा सर्वात जुना लिखित पुरावा इसवी सन पूर्व 250 सालातील असून ग्रीकांनी नोंदवला आहे. व सगळ्यात जास्त म्हणजे जुना जो आहे जो एव्हिडन्स कोणी नोंदवला आहे तर ग्रीक लोकांनी नोंदवला आहे. इसवी सन पूर्व 3च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती आणि इसवी सन 3च्या सुमारास ही बेटा जो सम्राट होता अशोक मौर्य त्याच्या राज्यामध्ये होती. एलिफंटा गुहा व वाळकेश्वर मंदिर याच काळातील आहेत. आता एलिफंटा गुहा आणि वाळकेश्वर मंदिरात गेल्यावरती त्या लेण्यांवरनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजतात. पोर्तुगीजांनी 1534 साली मुंबई काबीज केली व तिला बॉम्ब बाहिया असे नाव दिले. आता पोर्तुगीजांनी 1534ला जे आहे ते मुंबईला काबीज केलं म्हणजे त्यांच्या हातामध्ये घेतलं आणि तिचं नाव चेंज करून बॉम्ब बाहिया असं ठेवलं. 1662 रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा यांच्या कॅथेरिन दे ब्रंगाझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नाच्या हुंडा म्हणून देऊन टाकली. आता ही मुंबई कोणाला मिळाली तर ही हुंड्यामध्ये मिळालेली आहे. म्हणजे 1662 रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा जो राजा होता राजा चार्ल्स दुसरा होता त्याच्या कॅथेरिन दे ब्रंगाझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून ही मुंबई देऊन टाकली होती आणि नंतर मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आले. म्हणजे काय पहिली ही पोर्तुगीजांकडे होती मग त्यांनी इंग्लंडच्या राजाला ती काय दिली म्हणजे हुंडा म्हणून देऊन टाकली आणि त्याच्यानंतर ही जी आहे ही ब्रिटिश घराण्यांकडनं ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने देण्यात आले. त्यानंतर आता आहे सिद्धिविनायक. नवसाला पावणारा गणपती या नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर मुंबईतील बहुचर्चित असे देऊळ आहे. आता सिद्धिविनायक काय आहे तर इथे हे गणपतीचं मंदिर आहे आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून हे जे देऊळ आहे हे जे मंदिर आहे हे प्रसिद्धीस आहे. अनेक भाविक आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे दर्शनाला येतात आणि खूप सारी लांबून लांबून लोक आपल्या मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी इथे येत असतात. आता मुंबादेवी. मुंबई नगरीची देवता मुंबई या नगरीचे नाव याच देवीच्या नावावरून पडले असा समज आहे. आता मुंबईचं नाव मुंबई कोणत्या नावावरनं पडलं तर मुंबादेवी ही जी देवी आहे त्या देवीच्या नावावरनं हिचं नाव पडलेलं आहे. साधारणपणे 350 वर्षापूर्वी या देवळाची स्थापना झाली आणि ही कोळ्यांची देवी म्हणून प्रसिद्ध आहे. आता ही जे देऊळ आहे ह्याची स्थापना किती वर्षापूर्वी झालेली आहे तर जवळपास 350 वर्षापूर्वी आणि ही कोणाची देवी आहे तर ही कोळ्यांची देवी आहे. आता हाजी अली. हाजी अली हे मुस्लिम संतांचे नाव त्याच्या नावाने ही मशीद आहे. आता हाजी अली कुणाचं नाव आहे तर हे एक मुस्लिम संत होते आणि त्यांच्या नावानेच ही मशीद आहे. 1431 साली एका मुस्लिम व्यापाऱ्याने ही मशीद तयार केली. आता ही कोणी बांधली तर 1431 साली एका मुस्लिम एक व्यापारी होता त्यांनी ही मशीद तयार केलेली आहे. त्यानंतर आहे जुहू चौपाटी. पश्चिम भागात वसलेल्या अरबी समुद्राच्या अतिशय रमणीय समुद्र सपाटीला जुहू चौपाटी म्हणतात. आता जुहू चौपाटी म्हणजेच काय तर पश्चिम भागामध्ये म्हणजे वेस्टला जे आहे अरबी समुद्राच्या म्हणजे जो सपाट भाग आहे तिथे जुहू चौपाटी आहे आणि जुहू चौपाटीवर जाण्यासाठी 3 रस्ते आहेत. खाण्यासाठी आणि फिरण्यासाठी ही जागा प्रसिद्ध आहे. म्हणजे जर जुहू चौपाटीला जायचं असेल तर तुम्ही 3 वेने जाऊ शकता आणि तिथे खाण्यासाठी आणि फिरण्यासाठी खूप प्रसिद्ध असे प्लेसेस आहेत. त्यानंतर आहे महालक्ष्मी मंदिर. हिंदू लोकांचे श्रद्धास्थान असलेले 1785 साली हे मंदिर बांधण्यात आले. आता हिंदू लोकांची जिथे श्रद्धा आहे भक्ती आहे त्यांच्यासाठी हे मंदिर बांधलेलं आहे. माता महालक्ष्मीने स्वतः स्वप्नात येऊन 3 मूर्त्या समुद्रात आहेत आणि त्यांना काढून घ्या असा दृष्टांत दिला. आता हे मंदिर कसं उदयाला आलं तर माता महालक्ष्मीने कोणाच्या तरी स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की ह्या ज्या समुद्र आहे याच्यामध्ये 3 मूर्त्या आहेत त्या काढून घ्या असं सांगितलं आणि तेव्हापासून भक्तांची नवस
नवस पुरवणारी माता म्हणून प्रसिद्ध आहे. आणि तेव्हापासून असं सांगितलं इथे आल्यावरती स्वप्न पूर्ण होतात. आता इथे काय काय आहे, 3 मूर्त्या कोणकोणत्या आहेत, तर एक आहे महालक्ष्मी, दुसरी आहे महाकाली, तिसरी आहे महासरस्वती. ह्या मूर्त्या पूजेसाठी इथे मांडलेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे हे 3 मूर्त्या ज्या आहेत ह्या महालक्ष्मी मंदिरात आपल्याला बघायला मिळतात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.